नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. व्लॉगची सुरुवात केली, दुपारचे वाजलेत 2:30 आणि त्यानंतर आजच्या ब्लॉगला सुरुवात केली. काम बरंचसं मी स्प्रेड करून ठेवलं. इकडे जे काही फॉल आहेत ते सर्व वॉश करून ठेवलेत. जवळजवळ मला वाटतं 10 ते 15 साड्यांसाठी हे फॉल आहेत. 2 साड्यांसाठी फॉल नाहीत. जायचं होतं घ्यायला, त्याच्यामुळे तयारी केली होती. पण आता रामला झोप पण आली होती, सो म्हटलं त्याला झोपावं आणि त्यानंतर आणायला जाऊयात. आता मी कामाचं नियोजन कसं करणार आहे? आता हे जे फॉल आहे ते वॉश करून ड्राय झाले, त्यांना प्रेस करून घेणार आहे. साड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित ज्यांना पिको वगैरे करायचे त्या बाजूला काढून ठेवल्यात, त्यांचे धागे पण काढून घेणार आहे. त्यानंतर सकाळपासून काही जास्त असं काम केलं नाही. हे जे लटकन आहे ते हे फक्त बनवून लावले त्याला 5 स्क्वेअरमध्ये. याला मी त्यांना सिंपल लटकन दिले होते, कारण की याला अशा मोराचे भेटले होते. म्हटलं याचं व्यवस्थित होईल की नाही, गोल किंवा चौकोनाचं काहीतरी करावं लागेल. त्यामुळे असं चौकोन बनवून त्याच्यामध्ये आपला जो काही अस्तरचा कपडा, ब्लाऊजचा कपडा असतो तो घातला आहे. उशी टाईप थोडंसं बनवलं आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने लॉक करून घेतलं आहे. त्यानंतर याला फिटिंग वगैरे करून घेतली प्रॉपर. आणि त्यानंतर जे काही साडीला गोंडे बसवायचे राहिले होते पाठीमागच्या वेळेस, त्या साडीचे गोंडेसुद्धा बसून झालेत. आता याची मी 450 रुपये घेणार आहे, कारण की याला 3 डझन गोंडे लागलेत आणि 60 रुपयाला 1 डझन, म्हणजे 180 रुपये त्याचे. आणि बीड्स जे आहेत त्याचे 2 पॅकेट लागले. बीड्स 30 रुपयाला का 40 रुपयाला असंच काहीतरी होतं, म्हणजे जवळजवळ 250 रुपये आपल्याला याला खर्च होतो. सो लावायचे तरी मला वाटतं 250 तरी पाहिजे, 250 ते 300 रुपये. तेव्हा हे गोंडे लावायचं काम परवडते, कारण की वेळ पण खूप जातो आहे. त्यानंतर केलेलं काही काम दाखवते. आता हा जो आहे तो दुपट्टा आहे, घागरा लेंग्यावरचा. आय डोंट तुम्हाला दिसतंय की नाही व्यवस्थित, मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवेल. पीच पिंक कलर आहे याचा आणि हा खूप सिंपल होता. याला जे लेस आहे ती मी लावली आहे, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली. ती लेस मी याला लावून घेतली आणि त्यानंतर खालून असे थोडेसे टेसल लावलेत चारी कोपऱ्यांवरती. त्याच्यामुळे ओढणीचा लूक खूप छान आला आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की खूप सिंपल आहे, काहीतरी लेस वगैरे लावा. जसं की मी सांगितलं, स्टोनच्या लेस वगैरे खूप महाग होत्या, त्याच्यामुळे ही लावली. म्हणजे स्वस्तात मस्त आपला दुपट्टा पण इथं रेडी आहे. त्यानंतर हे त्यांचं लेंग्यावरचं ब्लाऊज, जे की त्यांना खूप मोठं होत होतं. मीडियम साईज त्यांची, जास्त काय अशी हेवी पण नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना हे खूप मोठं होतं. सो मी काय, त्यांनीच मला सांगितलं होतं हा जुगाड. एकदा खूप दिवसांपूर्वी माझ्याकडे लेंग्याचं ब्लाऊज आलं होतं, मुलीचंच होतं, पण त्याला स्टोन इतके असतात ना फिटिंग करायला प्रॉपर. मग ते सगळं हे जे बीड्स आहेत त्यांना दगडाने ठेचून काढावे लागतात, त्याच्यामुळे त्याचं फिनिशिंग पण जातं. त्याच्यामुळे एकतर प्रोफेशनल टेलर जे कोणी असतील, जेंट्स टेलर, त्यांच्याकडून तुम्ही करेक्ट करून आणू शकता. ते कशा पद्धतीने करतात मला माहीत नाही, कारण की हे काम मी जास्त असं काही केलेलं नाही आहे. मग मी काय केलं, याला फक्त त्या पाठीमागे 2 टक्स टाकलेत आणि तिथे जे आहे ते अशी नॉट लावलेत, म्हणजे त्यांना पाठीमागून पॅक करता येईल. थोडक्यात अशा पद्धतीने केले. तुम्हीसुद्धा हे ट्राय करू शकता. छान आहे. जर जास्त लूज नसेल तर असं जे काय टेक्निक आहे ते यूज करू शकता. त्याच्यानंतर हा त्यांच्या मुलीचा, त्यालासुद्धा पाठीमागून जे आहेत लूज होत होता, सो साईडने एक टीप टाकली 1 इंचावरती आणि तिलासुद्धा मध्ये जे आहे ते अशा पद्धतीने नॉट दिली. आता तुम्ही म्हणताल की मॅचिंगचं फॅब्रिक कसं काय भेटलं नॉट बनवण्यासाठी? स्लीव्ससाठी जो कपडा आहे तो त्याच्याच मी तिरक्या पट्ट्या कट केल्या 1.25-1 इंचाच्या, आणि त्याच्यानंतर लूप टर्नरने ते उलटं करून त्याच्या नॉट बनवून घेतल्या आणि थोडंसं जे काही कपडा उरतो त्याच्यापासून हे त्रिकोण बनवून घेतले. झालं, दॅट्स इट. नाहीतर मग तुम्हाला वेगळा मॅचिंगचा कपडा आणून हे ज्या काही नॉट असतील त्या बनवाव्या लागतील. तर अशा पद्धतीने सकाळपासूनचं एवढं काम. त्याच्यानंतर आता मी करणार आहे एक ब्लाऊज आहे, त्याचे कप्स वगैरे ओपन करायचे आहेत मला सगळे, आणि त्यालासुद्धा फिटिंग करायचे आहे. पाठीमागे नॉट पण टाकायचे. ज्यावेळेस रेडीमेड ब्लाऊज येतात ना त्यावेळेस असाच प्रॉब्लेम होतो. तर अस्तरचा क्वालिटी पण चांगली येत नाही किंवा फिटिंगचे पण प्रॉब्लेम येतो. जेवढे पैसे आपण ब्लाऊजसाठी देतो त्याच्या दुप्पट पैसे कधी कधी आपल्याला फिटिंगसाठी द्यावे लागतात. सो असा काहीसा होतं. चला आता नेक्स्ट रुटीन कसं होतं तुमच्याबरोबर शेअर करते. ती छोटी मोठे कामं आवरल्यानंतर मी आता इथे मेन कामासाठी बसले. मेन याच्यासाठी की हे काम खूप किचकट आहे. ज्यावेळेस आपण रेडीमेड ब्लाऊजला फिटिंग करतो त्यावेळेस खूप वेळा त्याच्यामध्ये बीड्स वगैरे असतात, त्यामुळे सुईसुद्धा तुटते. आता याला मला पॅड्स रिमूव्ह केल्यानंतर फ्रंट बाजूने सुद्धा टक्स मारायचे होते आणि पाठीमागच्या बाजूने सुद्धा टक्स, जेणेकरून की फिटिंगला प्रॉपर बसेल, कारण की एका साईडने चेन असल्यामुळे फिटिंगला प्रॉब्लेम येतो. पण चला, एकदमच लूज दिसण्यापेक्षा थोडंफार फिटिंग केलं की ब्लाऊजही व्यवस्थित दिसतो. आता मी इथे सापडत होते ओपनर, कारण की टीप उसवण्यासाठी मला तीच एक गोष्ट खूप सोयीस्कर वाटते. आणि कधी कधी असं होतं की जो काय आपला साईडला बॉक्स दिलेला असतो स्टोरेजसाठी मशीनवर, त्याच्यामध्ये मी बऱ्याच माझ्या गोष्टी ठेवते, जसं की बॉल पिन्स, चॉक किंवा बाकी जर खेळा वगैरे असेल तो, किंवा हे ओपनर वगैरे. आणि रामच्या हाती पडलं की राम लगेचच कुठेतरी टाकून देतो, आणि ते काही मला सापडलं नाही. फायनली हे माझ्याकडे एक जुनं होतं, तुटलेलं होतं, पण म्हटलं चला आता याने माझं काम चालून घेऊयात, नंतर पाहिल कुठे रामने टाकले. तसं तर मी 2-2 गोष्टी ठेवते, कारण की रामच्या हातात एखादी गोष्ट पडली की ती गायब झाल्याशिवाय राहत नाही.
आता मी ते ओपनरने नॉट्स पण काढून घेते, कारण की चांगल्या क्वालिटीच्या नॉट्स लावणं गरजेचं आहे. कारण की ह्या ज्या दिलेल्या होत्या त्या लेंथनी पण खूप कमी होत्या आणि क्वालिटी पण एवढी काही खास नव्हती. त्यानंतर मग मी बसणार आहे फॉल पिकोसाठी. आणि फॉल पिकोचं माझं असं नियोजन असतं, एकदा एका क्लायंटच्या 9-10 साड्या जमा झाल्या की सोबत करायला बसायचं, म्हणजे कंटाळा येत नाही आणि मग प्रेस वगैरे सर्व सोबतच होऊन जातं, फॉल वगैरे धुवून. आणि मग एक दिवस माझा पूर्ण फॉल पिकोलाच निघून जातो. हातशिलाईसाठी मी बाहेर देते आणि हातशिलाईची मी 10 रुपये देते. बऱ्याच मैत्रिणी विचारतात. आणि जे काही फॉल पिको आहे त्याचे मी 70 रुपये घेते. दोन्ही बाजूने जर हातशिलाई करायची असेल तर त्याचे 80 रुपये घेते. प्रत्येक कस्टमरचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाची मनं सांभाळणं आपल्याला काही सोपं नाही. प्रत्येकालाच वाटतं 10-20 रुपये का होईना कमी घ्यायला पाहिजे. जर कुठे 10 रुपयाने जर फॉल पिको कमी याने भेटत असेल तर बायका तिकडे सुद्धा द्यायला अजिबात मागे पुढे बघत नाही, जरी आपली किती चांगली ओळख वगैरे असेल तरीसुद्धा. सो आपल्याला या ठिकाणी कस्टमरचा विचार न करता आपल्याला किती त्या कामामध्ये परवडते, किती वेळ जातोय, हे सर्व काउंट करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळा जर आपण क्लायंटचाच विचार केला की आपण जास्त पैसे घेतले तर क्लायंट येणार नाही, असं विचार करून आपण कमी रेट ठेवतो आणि त्याचा तोटा नंतर आपल्यालाच होतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच जसं तुम्हाला परवडतंय किंवा जितका वेळ लागतोय, जितकी मेहनत तुम्ही घेताय त्याच्यासारखे पैसे भेटलं की मग काहीच वाटत नाही त्या कामाचं. चला असो, आता प्रत्येक वेळेस आपल्या आवडीचा प्रश्न असतो असंही नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, कधीतरी आपल्याला त्यामध्ये फायदा होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेसच आपण म्हणायचं मला आवड आहे म्हणून करायचे, असं जर केलं तर आपल्याला कामाचा कंटाळा यायला लागतो. योग्य कामाचा योग्य मोबदला भेटला की कामाचं सुद्धा काहीच वाटत नाही. राम झोपला होता तोपर्यंत मी माझा लाईव्ह उरकून घेतला आणि त्यानंतर आता इथे फॉल पिकोसाठी बसणार आहे. सकाळी फक्त छोटी मोठी कामं केली होती आणि राम उठला की त्याला थोडंसं पॅम्पर करावं लागतं, नाहीतर मग तो त्रास द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे त्याला म्हणून तसं थोडा वेळ 5-10 मिनटं करायचं आणि नंतर मग तो त्याचा खेळायला लागतो आणि मी माझ्या कामाला लागते. आज थोडक्यात काहीतरी फॉल पिकोचा डे आहे असंच मला वाटत होतं, कारण की ज्या दिवशी फॉल पिको करायचा असतो ना त्या दिवशी मला ह्या मशीनवरती बसावंसंच वाटत नाही. माहीत नाही का, रोज त्या मशीनची सवय लागलेली असते आणि पिको फॉलची मशीन इतकी काळजीपूर्वक चालवावी लागते ना, कधी कधी सुई तुटते, धागा पटकन अडकतो आणि व्यवस्थितसुद्धा चालत नाही. कधी पिको जो आहे तो मोठा येतो, कधी छोटा येतो आणि त्यामध्ये जर मशीन बिघडली ना मग इतका वैताग येऊन जातो की ती फॉल पिको करायलाच नको वाटतं. पण चला, आता शिवणकाममधील हा आपला एक बेसिक पार्ट आहे फॉल पिको, म्हणजे त्याशिवाय काय आपल्याला पर्याय नाही. काही टिप्स ट्रिक्स वापरल्या तर ते कामसुद्धा अगदी सोपं आहे, पण सगळ्याच गोष्टी सांभाळायचं म्हटलं की डिफिकल्ट होऊन जातं. असो, आजचा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.